गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपला जो सेकंड चॅप्टर आहे ESP या सब्जेक्टमधला सेकंड चॅप्टर 11 KV सबस्टेशन या चॅप्टरमधले जे पुढचे पॉईंट्स आहेत ते पुढचे नेक्स्ट पॉईंट्स आपण स्टडी करणार आहे. ओके, पण त्याच्या अगोदर आपण जे मागच्या 3 लेक्चरमध्ये या चॅप्टरमधले पॉईंट्स कव्हर केलेत त्याचा एकदम शॉर्टमध्ये आपण ओव्हरव्ह्यू बघूया आणि नंतर आपले जे नेक्स्ट पॉईंट्स आहेत त्या नेक्स्ट पॉईंट स्टडी करूया. ओके, सो मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे हा जो चॅप्टर आहे हा तुमच्या करिक्युलमप्रमाणे मिनिमम 18 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जाणार आहे. ओके, सो 11 KV सबस्टेशन त्यामध्ये आपण पहिल्यांदा इंट्रोडक्शन बघितलेलं, म्हणजे 11 KV सबस्टेशन हे जनरली पोल माउंटेड का असतं ह्याचं रिझन आपण त्यामध्ये बघितलेलं, कारण त्यामध्ये फर्स्ट असणार आहे लँड अवेलेबल. म्हणजे सबस्टेशनसाठी जर खूप कमी लँड अवेलेबल असेल आणि सबस्टेशन जर आपल्याला कमी कॉस्टमध्ये इरेक्ट करायचं असेल, इन्स्टॉल करायचं असेल, तर त्यासाठी पोल माउंटेड सबस्टेशन हा एक बेस्ट ऑप्शन असणार आहे. त्यासाठी 11 KV सबस्टेशन हे पोल माउंटेड असतात. नेक्स्ट आपण त्यामध्ये पोल माउंटेड सबस्टेशनची नीड बघितलेली आहे, किंवा प्लिंथ माउंटेड सबस्टेशन म्हणजे काय, कशासाठी यूज करतात हे पॉईंट आपण त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. ते नेक्स्ट आपण 11 KV सबस्टेशन जे असणार आहे त्या सबस्टेशनमध्ये कोणकोणते इक्विपमेंट्स असतात, त्या इक्विपमेंटचं फंक्शन काय असतं आणि त्या इक्विपमेंटचं रेटिंग काय असणार आहे हे पॉईंट्स आपण त्यामध्ये स्टडी केले. तर या पॉईंटमध्ये आपण टोटल 8 इक्विपमेंट्स बघितलेत. फर्स्ट आपण बघितलेलं 3 फेज ट्रान्सफॉर्मर, सेकंड लाइटनिंग अरेस्टर, थर्ड आपण CT बघितलेला, फोर्थ पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, फिफ्थ जो असणार आहे तो AB स्विच आपण बघितलेला आहे, त्याला आपण आयसोलेटर असंही म्हणतो. नेक्स्ट DO बघितलेला आपण, म्हणजे ड्रॉपआउट फ्यूज. सेवन्थ असणार आहे इन्सुलेटर, आणि लास्टला आपण बघितलेला डिस्ट्रीब्युशन बॉक्स. हे टोटल त्यामध्ये 8 कंपोनंट्स स्टडी केलेले आहेत. त्यानंतर आपण 11 KV सबस्टेशनची सिंगल लाईन डायग्राम आणि त्याचं लेआउट डायग्राम बघितलेली. ओके, लेआउट म्हणजे काय हे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं आहे. लेआउट म्हणजे काय असणार आहे, तर त्या सबस्टेशनमध्ये जे इक्विपमेंट्स आहेत ते इक्विपमेंट कोणत्या सिक्वेन्समध्ये कनेक्ट केलेले आहेत, म्हणजे फर्स्ट इक्विपमेंट कोणता आहे, सेकंड कोणता आहे, थर्ड कोणता आहे, तो जो सिक्वेन्स असणार आहे त्या सिक्वेन्सला आपण लेआउट असं म्हणणार आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण लेआउट अँड सिंगल लाईन डायग्राम दोन्ही डायग्राम आपण बघितलेल्या होत्या, त्याचं थोडक्यात डिस्क्रिप्शन पण बघितलेलं. त्यानंतर आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट हा पॉईंट स्टडी केला होता. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करायचं आहे म्हणजे काय असणार आहे, तर इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजे अप्लाइड व्होल्टेज टू द रिझल्टिंग करंट ह्या दोघांचा तो रेशिओ असणार आहे. आणि जनरली DC व्होल्टेजच्या मदतीने इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट केली जाते. त्या टेस्टलाच आपण मेगर टेस्ट असेही म्हणतो. ओके, इन्सुलेशन टेस्ट कशासाठी करायची, तर ते जे इक्विपमेंट आहे ते कोणत्या वर्किंग कंडिशनमध्ये आहे फाइंड आउट करण्यासाठी. ओके, या टाईपचे पॉईंट्स आपण त्यामध्ये बघितलेले. त्यानंतर आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्याची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर पण आपण बघितलेली. ओके, आणि त्याच्याच खाली आपण त्याच्या स्टँडर्ड व्हॅल्यू काय असणार आहेत त्या व्हॅल्यू पण आपण या टेबलमध्ये बघितलेल्या होत्या. ओके, त्यानंतर आपण पुढचा पॉईंट स्टडी केला होता तो होता अर्थिंग. आता अर्थिंग म्हणजे आपल्याला माहीत आहे अर्थिंग म्हणजे काय असणार आहे, तर अर्थिंगमध्ये जनरली 2 टाईप्स पडतात. एक असणार आहे सिस्टीम अर्थिंग, किंवा त्याला आपण न्यूट्रल अर्थिंग असंही म्हणणार आहे. दुसरं असणार आहे इक्विपमेंट अर्थिंग. सो सिस्टीम किंवा न्यूट्रल अर्थिंगमध्ये काय करतात, तर ज्या ठिकाणी स्टार कनेक्शन आहे त्या स्टार कनेक्शनमधला जो न्यूट्रल पॉईंट आहे तो न्यूट्रल पॉईंट अर्थला कनेक्ट करतात, आणि त्या टाईपच्या अर्थिंगला आपण सिस्टीम अर्थिंग किंवा न्यूट्रल अर्थिंग असं म्हणू शकतो. ते कशासाठी करायचं, तर सिस्टीमची स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी, किंवा तुमची जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती ऑपरेटिंग सिस्टीम इफिशियंटली आणि क्विकली ऑपरेट होण्यासाठी. ओके, किंवा तिन्ही फेजचं जे व्होल्टेज आहे तिन्ही फेजचं व्होल्टेज सेम राहण्यासाठी सिस्टीम किंवा न्यूट्रल अर्थिंग केलं जातं. आणि सेकंड असणार आहे इक्विपमेंट अर्थिंग. इक्विपमेंट अर्थिंग कशासाठी करतात, तर इक्विपमेंट अर्थिंगमध्ये काय करतात, ज्या इक्विपमेंटची फ्रेम ही मेटलची आहे ती फ्रेम अर्थला कनेक्ट करतात आणि त्याला आपण इक्विपमेंट अर्थिंग असं म्हणतो. त्याचा काय फायदा असणार आहे, तर त्यामुळे काय होतं, जर फॉल्ट कंडिशन आली आणि त्या इक्विपमेंटच्या फ्रेममधून करंट फ्लो झाला तर तो करंट जो आहे तो डायरेक्ट अर्थकडे पाठवला जातो, आणि त्या केसमध्ये आपली जी प्रोटेक्टिव्ह सिस्टीम आहे ती ऑपरेट होते. ओके, सो याचा ॲडव्हान्टेज काय मिळतो, तर त्या इक्विपमेंटच्या सराउंडिंगमध्ये जो पर्सन काम करतो आहे त्याला शॉक लागण्याचे चान्सेस खूप कमी होतात, आणि ते इक्विपमेंट जे आहे ते इक्विपमेंट डॅमेज होण्यापासून वाचणार आहे. सो हे 2 ॲडव्हान्टेजेस आहे इक्विपमेंट अर्थिंगचे ॲडव्हान्टेजेस आहेत. तर हे पॉईंट्स आपण लास्ट लेक्चरला स्टडी केले होते. आजच्या लेक्चरला आपण इथून पुढचं जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स स्टडी करणार आहे. ओके, त्यामध्ये आज आपण जो पॉईंट स्टडी करणार आहे तो असणार आहे इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट अँड मेथड ऑफ इम्प्रूव्हिंग अर्थ रेजिस्टन्स. ओके, म्हणजे
सॉरी अर्थ रेझिस्टन्स मेजरमेंट आपल्याला करायचे. सो ह्या मेथडमध्ये आपण जो आपला 11 kV सबस्टेशन आहे त्या सबस्टेशनचा अर्थ रेझिस्टन्स कसा मेजर करायचा ह्याची एक मेथड बघणार आहे. आणि तो अर्थ रेझिस्टन्स जर स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा कमी येत असेल तर तो अर्थ रेझिस्टन्स कसा इम्प्रूव्ह करायचा. ओके, सॉरी स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा जास्त येत असेल तर तो कसा इम्प्रूव्ह करायचा हे आपण त्या इम्प्रूव्ह करण्याच्या मेथड्स असणार आहेत आपण स्टडी करणार आहे. ओके, कारण आपल्याला माहीत आहे अर्थ रेझिस्टन्स जो असणार आहे तो जेवढा मिनिमम असेल तेवढा चांगला असतो. ओके, कारण काय होतं ज्यावेळेला फॉल्ट येतो त्यावेळेला तो फॉल्ट करंट जो असणार आहे तो अर्थकडे ट्रान्समिट करायचं काम हे अर्थ रेझिस्टन्स असणार किंवा अर्थकडे ट्रान्सफर केला जाणार आहे. जर अर्थचा रेझिस्टन्स कमी असेल तर फॉल्ट करंट जो असणार आहे तो जास्त अर्थमध्ये जाणार आहे आणि त्या केसमध्ये फॉल्ट करंट वाढल्यामुळं आपली जी प्रोटेक्टिव्ह सिस्टीम आहे ती ऑपरेट होणार आहे. ओके, ह्याच्या अपोजिट जर अर्थ रेझिस्टन्स जास्त असेल तर काय होणार आहे, तर फ्लो होणारा फॉल्ट करंट असणार आहे त्या फॉल्ट करंटची मॅग्निट्यूड कमी राहणार आहे आणि फॉल्ट करंटची मॅग्निट्यूड जर कमी राहिली तर प्रोटेक्टिव्ह सिस्टीमला ऑपरेट व्हायला थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळं अर्थ रेझिस्टन्स जेवढा कमीत कमी असेल तेवढा चांगला असणार आहे. ओके, तर ह्या मेथडमध्ये आपण 11 kV सबस्टेशनची अर्थ रेझिस्टन्स मेजरमेंट कशी करायची आणि अर्थ रेझिस्टन्स हा स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा जास्त येत असेल तर तो कमी कसा करायचा त्याच्या मेथड आपण त्यामध्ये बघणार आहे. सो त्यामध्ये अर्थ रेझिस्टन्स मेजरमेंट फर्स्ट पॉईंट आपण बघणार आहे युझिंग क्लॅम्प ऑन मीटर. सो अर्थ रेझिस्टन्स मेजर करायच्या खूप साऱ्या मेथड्स आहेत त्यातल्या आपण फक्त एक मेथड बघणार आहे ते असणार आहे क्लॅम्प ऑन मीटर मेथड. क्लॅम्प ऑन मीटर म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणार आहे. तुम्ही मेजरमेंट या सब्जेक्टमध्ये क्लॅम्प ऑन मीटर हे स्टडी केलेलंच असणार आहे. ओके, काय असतं त्याच्यामध्ये मी ते एक रफ डायग्राम ड्रॉ करतो. एक सेम मल्टीमीटरसारखे एक मीटर असणार आहे. याच्यावरती एक डायल असेल त्याला आपण रोटरी स्विच असं म्हणणार एक स्विच असेल आणि या ठिकाणी असे त्याचे रिडिंग्स किंवा वेगवेगळे पॅरामीटर्स मेजर करण्यासाठी कॅटेगरीज केलेल्या असतात. ओके, नेक्स्ट याच्यावरती इथं एक स्टेशनरी आर्म असणार आहे आणि दुसरी जी असणार आहे त्याची मुवेबल आर्म असणार आहे आणि या ठिकाणी त्याचा एक स्विच असतो. तर तुम्ही हा स्विच जर प्रेस केला तर ही जी आर्म असणार आहे ही आर्म अशी मागं मूव्ह होणार आहे. ओके, नंतर त्या आर्ममध्ये तुम्ही कंडक्टर इन्सर्ट करून हा स्विच सोडला की ही जी आर्म असणार आहे ती आहे अशी क्लोज होणार आहे. म्हणजे ही वरची जी आर्म असणार आहे ती क्लॅम्पसारखी ॲक्ट होते. स्विच प्रेस केला की क्लॅम्प ओपन होते. मग त्या क्लॅम्पच्या आतमध्ये कंडक्टर इन्सर्ट करायचा आणि स्विच आहे हा सोडायचा त्यामुळे ती क्लॅम्प ऑटोमॅटिकली क्लोज होणार आहे. सो या टाईपमध्ये मीटर असतं क्लॅम्प ऑन मीटर. त्याच्यामध्ये तिने आपल्याला अर्थ रेझिस्टन्स मेजर करायचा आहे. त्यामध्ये आपण पहिल्यांदा प्रोसिजर बघूया कशा प्रकारे आपण अर्थ रेझिस्टन्सचा मेजर करू शकतो. सो प्रोसिजर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट रिमूव्ह एनी कवरिंग द ग्राउंड कंडक्टर अँड प्रोव्हाइड सफिशियंट रूम फॉर द जॉज ऑफ क्लॅम्प ऑन मीटर. ओके, सो ज्या ठिकाणी तुमचा ग्राउंड कंडक्टर आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अर्थ वायर ग्राउंड कंडक्टरला कनेक्ट केलेले आहे तो जो ग्राउंड कंडक्टर आहे त्या ग्राउंड कंडक्टरच्या सराउंडिंगमध्ये किंवा तो जो ग्राउंड कंडक्टर तुम्ही जर कवर केला असेल जमिनीच्या आतमध्ये तो कंडक्टर असणार आहे थोडा डीपमध्ये. तर त्याच्यावरती जर तुम्ही एखादं कवर वगैरे केलं असेल किंवा त्याच्या सराउंडिंगमध्ये तुम्ही माती वगैरे थोडी लावली असेल तर ती तुम्हाला पहिल्यांदा थोडी काढून घ्यायची आहे जेणेकरून तो ग्राउंड कंडक्टर असणार आहे तो थोडासा ओपन होईल. म्हणजे त्या ग्राउंड कंडक्टर सराउंडिंगमधली माती थोडी सेपरेट करायची किंवा त्याच्यावरती कोणतं कवर तुम्ही प्लेस केलं असेल तर ते कवर ओपन करायचं आहे. ओके, आणि तो ग्राउंड कंडक्टर आहे तो मोकळा करायचा आहे. ग्राउंड कंडक्टर मोकळा कशासाठी करायचा आहे, कारण ज्यावेळेला तुम्ही क्लॅम्प ऑन मीटर त्या ग्राउंड कंडक्टरच्या अराउंड प्लेस करणार आहे त्यावेळेला त्या क्लॅम्प ऑन मीटरची जॉ असणार आहे मी तुम्हाला सांगितलं आर्म, ते आर्म इझिली क्लोज किंवा ओपन तुम्हाला करता आले पाहिजे. एवढा स्पेस त्या ग्राउंड कंडक्टरच्या सराउंडिंगमध्ये असला पाहिजे. द नेक्स्ट सेकंड पॉईंट द जॉज मस्ट बी एबल टू क्लोज इझिली अराउंड द कंडक्टर. ओके, म्हणजे मी तुम्हाला ते सांगितलं तुमची जी ग्राउंड कंडक्टर आहे तो चारी साईडने ओपन करायचा आहे जेणेकरून क्लॅम्प ऑन मीटरची जी जॉ असेल किंवा आर्म असेल तो इझिली त्या कंडक्टरच्या अराउंड क्लोज किंवा ओपन होईल. एवढी जागा तुम्हाला त्याच्या सराउंडिंगमध्ये मोकळी करायची आहे. द नेक्स्ट सिलेक्ट द करंट रेंज क्लॅम्प ऑन कंडक्टर अँड मेजर द ग्राउंड करंट. ओके, सो पहिल्यांदा तुम्हाला क्लॅम्प ऑन मीटरमध्ये करंट रेंज जे असणार आहे ते सिलेक्ट करायचे. करंट रेंज सिलेक्ट केल्यानंतर तो जो क्लॅम्प ऑन मीटर आहे तो क्लॅम्प ऑन मीटर त्या ग्राउंड कंडक्टरच्या सराउंडिंगमध्ये प्लेस करायचा आहे. म्हणजे त्या आपल्या क्लॅम्प ऑन मीटरची जी जॉय ती ओपन करायची आहे आणि ती त्या ग्राउंड कंडक्टरच्या अराउंडमध्ये प्लेस करायची सराउंडिंगमध्ये.
सो पहिल्यांदा करंट रेंज सिलेक्ट करून क्लॅम्प ऑन मीटर त्या ग्राउंड कंडक्टरच्या सराउंडिंगमध्ये कनेक्ट करायचं आहे किंवा प्लेस करायचं आहे. प्लेस केल्यानंतर काय होईल, तुम्हाला त्या ग्राउंड कंडक्टरमधून किती करंट फ्लो होतोय हे त्या क्लॅम्प ऑन मीटरमध्ये दिसेल. ओके, म्हणजे थोडक्यात काय, तर पहिल्यांदा तुम्हाला त्या ग्राउंड कंडक्टरमधून फ्लो होणाऱ्या करंटची मॅग्निट्यूड किती आहे हे मेजर करायचं. ओके, द नेक्स्ट, द मॅक्झिमम करंट रेंज इज 30 एम्पियर. इफ ग्राउंड करंट एक्सिड्स 30 एम्पियर, ग्राउंड रेजिस्टन्स मेजरमेंट इज नॉट पॉसिबल. ओके, सो पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, क्लॅम्प ऑन मीटरमध्ये करंट रेंज सिलेक्ट करून त्या ग्राउंड कंडक्टरमधून किती करंट फ्लो होतोय हा मेजर करून घ्यायचा. जर करंटची रेंज, ग्राउंड कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट जो आहे तो 30 एम्पियरपेक्षा कमी असेल तर तुम्ही अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट इझिली करू शकणार आहे. पण जर ग्राउंड कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट हा 30 एम्पियरपेक्षा जास्त होत असेल तर त्या ठिकाणी अर्थ रेजिस्टन्स मेजर करणं डिफिकल्ट असणार आहे. ओके, त्यामुळं ग्राउंड कंडक्टरमधून किती करंट फ्लो होते हे पहिल्यांदा मेजर करायचं आहे. तो 30 एम्पियरपेक्षा असेल तरच तुम्ही पुढं अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट करू शकणार आहे. द नेक्स्ट पॉईंट, नोट डाऊन द ग्राउंड करंट, सिलेक्ट द ग्राउंड रेजिस्टन्स रेंज अँड मेजर द रेजिस्टन्स डायरेक्टली. ओके, जर करंट जर 30 एम्पियरपेक्षा कमी असेल तर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, तर त्या क्लॅम्प ऑन मीटरवरती रेजिस्टन्सची रेंज जी असणार आहे ती सिलेक्ट करायची आणि त्या ग्राउंड कंडक्टरच्या अराउंड तो जो क्लॅम्प ऑन मीटर आहे तो कनेक्ट करायचा किंवा प्लेस करायचा आहे. ओके, सो डायरेक्ट तुम्हाला त्या क्लॅम्प ऑन मीटरवरती त्या ग्राउंड कंडक्टरचा रेजिस्टन्स किती आहे तो दाखवला जाणार आहे. ओके, सो तुम्ही डायरेक्टली रेजिस्टन्स मेजरमेंट करू शकता क्लॅम्प ऑन मीटरनं, पण त्याच्या अगोदर तुम्हाला करंट मेजरमेंट करायची असणार आहे. द नेक्स्ट, द मेजर्ड रीडिंग ऑफ रेजिस्टन्स इंडिकेट्स रेजिस्टन्स ऑफ रॉड अँड द सिस्टीम. ओके, सो क्लॅम्प ऑन मीटरवरती जी रेजिस्टन्सची व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू काय इंडिकेट करणार आहे, तर त्या रॉडचा रेजिस्टन्स प्लस टोटल आपल्या अर्थिंग सिस्टीमचा रेजिस्टन्स इंडिकेट करणार आहे. ओके, द नेक्स्ट, द हाय रीडिंग ऑफ क्लॅम्प ऑन मीटर इंडिकेट्स पुअर कंडिशन ऑफ ग्राउंड रॉड. ओके, म्हणजेच काय, तर त्या क्लॅम्प ऑन मीटरवरती रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर जास्त दाखवली स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा तर त्याचं मिनिंग काय असणार आहे, तर ती जी अर्थिंग सिस्टीम आहे ती अर्थिंग सिस्टीम आता पुअर कंडिशनमध्ये आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं अर्थचा रेजिस्टन्स जेवढा कमी असेल तेवढी सिस्टीम चांगली असते. सो अर्थ रेजिस्टन्स वाढला म्हणजे ती सिस्टीम जी असणार आहे ती सिस्टीम आता पुअर वर्किंग कंडिशनमध्ये आहे. फॉल्ट आल्यानंतर अर्थमध्ये फ्लो होणारा फॉल्ट करंट कमी राहणार आहे, त्यामुळे प्रोटेक्टिव्ह सिस्टीमला ऑपरेट होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागणार आहे. आणि जास्त वेळासाठी जर फॉल्ट करंट सिस्टीममधून फ्लो होत राहिला तर त्या ठिकाणी जे कंपोनंट्स आपण कनेक्ट केले आहेत ते डॅमेज होऊ शकतात. त्यामुळं प्रोटेक्टिव्ह सिस्टीम लवकरात लवकर ऑपरेट झाली पाहिजे. आणि प्रोटेक्टिव्ह सिस्टीम लवकरात लवकर कधी ऑपरेट होईल, ज्यावेळेला फॉल्ट करंटची मॅग्निट्यूड जास्त असणार आहे त्यावेळेला. आणि फॉल्ट करंटची मॅग्निट्यूड जास्त कधी होईल, ज्यावेळेला अर्थ रेजिस्टन्स कमीत कमी असणार आहे त्यावेळेला. ओके, सो अर्थ रेजिस्टन्स कमी असेल तर फॉल्ट करंटची मॅग्निट्यूड जास्त असणार आहे. फॉल्ट करंटची मॅग्निट्यूड जास्त असली की प्रोटेक्टिव्ह सिस्टीम लवकर ऑपरेट होणार आणि प्रोटेक्टिव्ह सिस्टीम जेवढी लवकर ऑपरेट होईल तेवढा लवकर ते जे इक्विपमेंट असणार आहे आपलं ते सेफ होणार आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट करू शकता. ओके, सो मी तुम्हाला ही प्रोसिजर आहे ते आणखी एकदा शॉर्टमध्ये सांगतो. पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला तुमचा जो अर्थ रॉड असेल किंवा ग्राउंड रॉड असणार आहे तो थोडा चारी साईडनी ओपन करायचा आहे, जेणेकरून क्लॅम्प ऑन मीटरची जी आर्म आहे ती त्या ग्राउंड रॉडच्या सराउंडिंगमध्ये इझिली प्लेस होईल. नंतर काय करायचं आहे, तुम्हाला क्लॅम्प ऑन मीटरवरती करंटची रेंज सिलेक्ट करायची आहे आणि त्या ग्राउंड करंटमधून ग्राउंड कंडक्टरमधून किती करंट फ्लो होतो आहे तो मेजर करायचा आहे. करंट 30 एम्पियरपेक्षा जास्त असेल तर ग्राउंड रेजिस्टन्स मेजर करणं डिफिकल्ट असणार आहे. 30 एम्पियरपेक्षा जर कमी करंट ग्राउंड रॉडमधून फ्लो होत असेल तर तुम्ही रेजिस्टन्स मेजर करू शकता. सो नेक्स्ट स्टेपमध्ये क्लॅम्प ऑन मीटरवरती रेजिस्टन्सची रेंज जी असणार आहे ती सिलेक्ट करायची आणि डायरेक्ट तो जो क्लॅम्प ऑन मीटर आहे तो ग्राउंड रॉडच्या सराउंडिंगमध्ये प्लेस करायचा आहे. ओके, त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला त्या क्लॅम्प ऑन मीटरवरती रेजिस्टन्सची व्हॅल्यू इंडिकेट केली जाणार आहे. तो जो रेजिस्टन्स असेल तो रेजिस्टन्स म्हणजे ग्राउंड रॉडचा रेजिस्टन्स प्लस सिस्टीमचा रेजिस्टन्स असणार आहे. आता तो रेजिस्टन्स स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर ती अर्थिंग सिस्टीम पुअर वर्किंग कंडिशनमध्ये असणार आहे असं त्याचं मिनिंग असेल. ओके, सो असणार आहे आपली अर्थ रेजिस्टन्स मेजर करण्याची मेथड, त्याची प्रोसिजर. ओके, आता नेक्स्ट आपण अर्थ रेजिस्टन्स जर स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा जास्त झाला तर तो कमी कसा करायचा त्याच्या मेथड आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण बघणार आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट असेल मेथड्स ऑफ इम्प्रूव्हिंग अर्थ रेजिस्टन्स. म्हणजे अर्थ रेजिस्टन्स कसा इम्प्रूव्ह करायचा, म्हणजे कसा
कमी ठेवता येईल त्या मेथड्स आपल्याला स्टडी करायचे. त्यामध्ये देर आर सेव्हरल मेथड्स यूज्ड टू इम्प्रूव्ह द अर्थ रेझिस्टन्स. सो अर्थ रेझिस्टन्स इम्प्रूव्ह करायच्या त्यामध्ये सेव्हरल मेथड्स आहेत. या ठिकाणी मी 3 मेन्शन केले आहेत. त्या कोणकोणत्या आहेत? तर फर्स्ट मेथड असणार आहे लेंथनिंग ऑफ अर्थ इलेक्ट्रोड. म्हणजे अर्थ इलेक्ट्रोडची लेंथ जी असणार आहे ती थोडी वाढवायची. अर्थ इलेक्ट्रोडची लेंथ वाढवल्यावरती रेझिस्टन्स कसा कमी होतो तो पॉईंट आपण त्यामध्ये बघणार आहे. देन सेकंड यूज ऑफ मल्टिपल रॉड्स. म्हणजे एकापेक्षा जास्त अर्थ रॉड किंवा अर्थ इलेक्ट्रोड्स यूज करायचे. आणि थर्ड असणार आहे केमिकल ट्रीटमेंट ऑफ सॉईल. ओके, म्हणजे माती जी असणार आहे अर्थिंग सिस्टीमच्या सराउंडिंगमध्ये त्याच्यावरती केमिकल ट्रीटमेंट करायचे. सो ह्या 3 मेथडनी आपण अर्थचा रेझिस्टन्स जो असणार आहे तो इम्प्रूव्ह करू शकतो. म्हणजे अर्थ रेझिस्टन्स कमी करू शकणार आहे. ओके, सो त्यामध्ये आपण फर्स्ट मेथड बघूया लेंथनिंग ऑफ अर्थ इलेक्ट्रोड. सो फर्स्ट मेथडमध्ये आपण अर्थ इलेक्ट्रोडचे म्हणजे त्याला आपण मागाशी आता ग्राउंड रॉड असं म्हटलं. ग्राउंड रॉड, आता ग्राउंड रॉड म्हणजे काय असणार आहे तुम्हाला या ठिकाणी मी सिम्पल डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. हे पोल माउंटेड सबस्टेशन आहे असं अजून करा. हा त्याच्यावरचा ट्रान्सफॉर्मर आहे. या ट्रान्सफॉर्मरवरचं जे अर्थिंग असणार आहे ते मी इथून दाखवतो. ही अर्थ वायर असेल आणि या ठिकाणी पाईप टाईप अर्थिंग केली असं अज्यूम करा. सो हे इथं असं कनेक्ट केलं असणार आहे. सो हा जो इलेक्ट्रोड असणार आहे पाईपचा त्याला आपण ग्राउंड रॉड म्हणजे जो जमिनीमध्ये आपण लावणार आहे ग्राउंड रॉड त्याला असं म्हणणार आहे ग्राउंड रॉड और त्यालाच आपण अर्थ इलेक्ट्रोड असं म्हणतोय. ओके, म्हणजे जो अर्थमध्ये आपण लावलेला आहे. सो ग्राउंड रॉड म्हणजेच अर्थ इलेक्ट्रोड म्हणजेच पाईप अर्थिंगमधली ती पाईप असणार आहे. ओके, सो लेंथनिंग ऑफ अर्थ इलेक्ट्रोड म्हणजे जो रॉड किंवा जी पाईप आपण जमिनीमध्ये लावलेली आहे त्याची लेंथ वाढवल्यानंतर कसा अर्थ रेझिस्टन्स इम्प्रूव्ह होणार आहे ते तो आपण याच्यामध्ये बघूया. सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट ड्रायव्हिंग अ ग्राउंड रॉड डीपर इन टू द अर्थ डिक्रीजेस इट्स रेझिस्टन्स. ओके, म्हणजे काय जर तुम्ही जास्त लांबीची जर अर्थ पाईप घेतली किंवा अर्थ रॉड घेतला किंवा ग्राउंड रॉड घेतला आणि तो जर जमिनीमध्ये तुम्ही खोलपर्यंत लावला तर तसं केल्यानंही त्या सिस्टीमचा अर्थ रेझिस्टन्स इम्प्रूव्ह होऊ शकतो किंवा कमी होऊ शकतो. ओके, सो त्या नेक्स्ट पॉईंट इन जनरल बाय डबलिंग द रॉड लेंथ वी कॅन रिड्यूस द रेझिस्टन्स अप टू 40%. ओके, म्हणजे आपण नॉर्मल कंडिशनमध्ये जेवढा अर्थ इलेक्ट्रोड यूज करतोय नॉर्मल कंडिशनला जेवढा आपण अर्थ इलेक्ट्रोड यूज करतोय त्याच्यापेक्षा डबल लेंथचा जर अर्थ इलेक्ट्रोड यूज केला तर अर्थ रेझिस्टन्स जो असणार आहे तो 40% कमी होऊ शकतो. ओके, सो फॉर एक्झाम्पल अजून करा तुम्ही जर नॉर्मल कंडिशनमध्ये 2 फूट एवढा अर्थ इलेक्ट्रोड यूज करत असाल किंवा 2 फूट एवढी पाईप जर तुम्ही यूज करत असाल अर्थिंगसाठी तर ह्या 2 फूटच्या ऐवजी तुम्ही जर आता इथे एक अजून करा 2 फूट एवढी तुम्ही पाईप जमिनीमध्ये इन्सर्ट करताय किंवा अर्थ रॉड म्हणून यूज करताय. 2 फीट पाईप इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला जर अर्थ रेझिस्टन्स अराउंड 40 ओहम असेल अराउंड 40 ओहम येत असेल तर त्याच ठिकाणी तुम्ही 2 फुटाच्या ऐवजी 4 फूटची जर पाईप यूज केली 4 फूट लेंथ असलेली म्हणजे डबल लेंथ केली तर ह्याच्यापेक्षा 40% कमी रेझिस्टन्स जो असणार आहे तो तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. ओके, 40% कमी म्हणजे किती असेल तर अराउंड तो 22 किंवा 23 ओहमच्या आसपास मिळेल. ओके, म्हणजे 2 फूट पाईप जर लावली तर सिस्टीमचा रेझिस्टन्स किती मिळाला तुम्हाला 40 ओहम मिळाला. पण त्या 2 फूटच्या ऐवजी तुम्ही जर 4 फूट एवढी पाईप लावली तर त्या ठिकाणी तुम्हाला रेझिस्टन्स असणार आहे तो 22 किंवा 23 ओहमच्या आसपास मिळणार. ओके, म्हणजे काय तर अर्थ रॉडची लेंथ वाढवली की अर्थचा रेझिस्टन्स आहे तो कमी होतोय म्हणजे इम्प्रूव्ह होतोय. कारण आपल्याला अर्थ रेझिस्टन्स कमी करणं ह्याच आपला मेन मोटो असणार मेन टार्गेट असणार आहे. ओके, सो लेंथ डबल केली की सिस्टीमचा रेझिस्टन्स जो आहे तो 40% कमी येऊ शकतो. नेक्स्ट फॉर एक्झाम्पल रॉड ड्रिवन 2 feet डाऊन हॅज रेझिस्टन्स ऑफ 88 ओहम. इफ द सेम रॉड इज ड्रिवन 4 feet डाऊन इट्स रेझिस्टन्स बिकम्स 35 to 53 ओहम. म्हणजे ओके, म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं त्याप्रमाणे जर तुम्ही 2 फूट रॉड जर अर्थ इलेक्ट्रोड म्हणून यूज केला 2 फूट लांबी असलेला रॉड किंवा इलेक्ट्रोड तुम्ही जर यूज केला आणि त्या केसमध्ये जर त्याचा रेझिस्टन्स तुम्हाला 88 ओहमच्या आसपास बघायला मिळाला तर तोच रॉड तुम्ही जर 4 फूट खाली आणखी इन्सर्ट केला तर त्या सिस्टीमचा रेझिस्टन्स जो आहे तो 35 to 53 ओहमपर्यंत येतो. म्हणजेच काय
तुम्ही जर अर्थ इलेक्ट्रोडची लांबी जर वाढवली, लेंथनिंग केलं, जास्त लांबीचा अर्थ इलेक्ट्रोड वापरला तर अर्थ रेझिस्टन्स कमी होऊ शकतो. ओके, हे असणार आहे आपली फर्स्ट मेथड, ज्याच्यामध्ये अर्थ इलेक्ट्रोड किंवा ग्राउंड रॉडची लेंथ जर तुम्ही वाढवली तर अर्थ रेझिस्टन्स कमी होतो, हे आपण या ठिकाणी सांगू शकतो, किंवा त्या प्रकारे तुम्ही अर्थ रेझिस्टन्स कमी करू शकताय. ओके, सो असणार आहे फर्स्ट मेथड, लेंथनिंग ऑफ अर्थ इलेक्ट्रोड. द नेक्स्ट सेकंड मेथड असेल यूज ऑफ मल्टिपल रॉड्स, म्हणजे एकच अर्थ इलेक्ट्रोड यूज न करता एकापेक्षा जास्त अर्थ इलेक्ट्रोड्स यूज करायचे. आता ह्याच्यामुळे कसं काय ॲडव्हान्टेज मिळणार आहे तर तो आपण बघूया. सो याच्यामध्ये टू वेल स्पेस्ड रॉड ड्रिवन इन टू अर्थ प्रोव्हाइड्स पॅरलल पाथ्स, म्हणजे जर दोन अर्थ इलेक्ट्रोड एकमेकांपासून ठराविक डिस्टन्सने सेपरेट केले आणि जमिनीमध्ये जर आपण ते इन्सर्ट केले, रोवले, तर ते दोन रॉड्स मिळून काय करतात तर दोन पॅरलल पाथ फॉर्म करणार आहे. ओके, सो दे आर इन इफेक्ट टू पॅरलल रेझिस्टन्सेस, म्हणजेच काय तर ते दोन जे अर्थ इलेक्ट्रोड्स आहेत ते दोन अर्थ इलेक्ट्रोड्स हे दोन पॅरलल रेझिस्टन्सेस असल्यासारखे असणार आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, बिलो फिगर शोज रिडक्शन इन अर्थ रेझिस्टन्स विथ द मल्टिपल रॉड्स. ओके, सो खाली एक डायग्राम दाखवलेला आहे, त्या डायग्राममध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की तुम्ही जर एकापेक्षा जास्त अर्थ इलेक्ट्रोड्स एकमेकांच्या पॅरलमध्ये कनेक्ट केले तर त्या ठिकाणी पॅरलल सर्किटमधला जो रेझिस्टन्स असतो तसा इफेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. ओके, सो या ठिकाणी आपण बघूया. इफ नेक्स्ट पॉईंट बघा, इफ फॉर वन रॉड अर्थ रेझिस्टन्स इज 100 ओहम, देन फॉर टू रॉड्स इट विल बिकम 60 ओहम. सिमिलरली फॉर 3 पॅरलल रॉड्स रेझिस्टन्स विल बिकम 40 ओहम, and for 4 parallel rods it will become 33 ohm. Okay, next one, that is with increasing number of parallel rods earth resistance decreases. Okay, so म्हणजे इथे शॉर्ट मध्ये काय दाखवलेलं आहे, जर तुम्ही जमिनीमध्ये एकच अर्थ इलेक्ट्रोड लावला किंवा एकच ग्राउंड रॉड लावला, इथे तुम्हाला बघायला मिळेल, इथे जर तुम्ही एकच अर्थ रॉड लावला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सिस्टीमचा रेझिस्टन्स 100 ओहम बघायला मिळाला, किंवा सिस्टीमचा रेझिस्टन्स 100 ओहम आहे असं तुम्ही कन्सिडर केलं. म्हणजे एक रॉड लावल्यानंतर सिस्टीमचा रेझिस्टन्स जर 100 ओहम येत असेल तर त्याच ठिकाणी तुम्ही आणखीन एक पॅरलल रॉड लावला तर दोन पॅरलल रॉड लावल्यामुळं त्या ठिकाणी सिस्टीमचा रेझिस्टन्स डायरेक्ट तुमचा जो असणार आहे तो 60 ओहमवरती येणार आहे. म्हणजे एक रॉड लावला की अर्थ रेझिस्टन्स 100 येत असेल तर दोन रॉड पॅरलमध्ये लावले तर अर्थ रेझिस्टन्स असणार आहे तो 60 ओहम येणार आहे, म्हणजे 40 ओहमनी तो कमी येणार आहे. सिमिलरली तुम्ही त्याच दोन रॉडच्या सिरीज पॅरलमध्ये आणखीन एक तिसरा रॉड जर इन्सर्ट केला तर 3 पॅरलल रॉड जर इन्सर्ट केले तर त्या ठिकाणी सिस्टीमचा रेझिस्टन्स जो असणार आहे तो 40 ओहम एवढा येणार आहे. म्हणजे आणखीन त्या रेझिस्टन्समध्ये 20 ओहमचा ड्रॉप होणार आहे, किंवा रेझिस्टन्स 20 ओहमनी कमी होणार आहे. सिमिलरली आणखीन एक तुम्ही पॅरलल रॉड त्या 3 रॉडच्या पॅरलमध्ये लावला, म्हणजे आणखीन एक रॉड त्या ठिकाणी इन्सर्ट केला, तसे 4 रॉड जर तुम्ही एकमेकांना पॅरलमध्ये इन्सर्ट केले तर त्या ठिकाणी सिस्टीमचा रेझिस्टन्स हा 33 ओहम एवढा येणार आहे. ओके, म्हणजे काय होतंय तर नियर अबाउट 67 ओहम एवढा रेझिस्टन्स कमी होतोय. कधी ज्यावेळी तुम्ही एकच रॉड लावला तर त्यावेळेला तुमचा रेझिस्टन्स 100 ओहम असेल, तर तुम्ही असेच 4 रॉड एकमेकांना पॅरलमध्ये कनेक्ट केले तर त्या सिस्टीमचा रेझिस्टन्स असणार आहे तो फक्त 33 ओहम एवढा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे रेझिस्टन्स जो असणार आहे तो 67 ओहम्सनी कमी येणार आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही एकापेक्षा जास्त रॉड्स एकमेकांच्या पॅरलमध्ये कनेक्ट करत गेला तर त्या सिस्टीमचा रेझिस्टन्स जो असतो तो रेझिस्टन्स आपल्याला कमी बघायला मिळणार आहे. ओके, सो तुम्हाला एक टास्क देतो. जर तुम्ही कुठेही पोल माउंटेड सबस्टेशन बघितलं 11 kVचं पोल माउंटेड सबस्टेशन म्हणजे काय, त्याला आपण डीपी असं म्हणतो, डबल पोस्ट स्ट्रक्चर. आणि ते डीपी प्रत्येक गावामध्ये किंवा ज्या ठिकाणी ॲग्रिकल्चरल कनेक्शन असणार आहे त्या ठिकाणी तो डीपी तुम्हाला बघायला मिळेल. सो त्या डीपीच्या खाली ज्या ठिकाणी अर्थिंग केलेलं असतं त्या ठिकाणी जाऊन आपण बघायचं, कारण आता आपण हा जो चॅप्टर बघतोय हा 11 kV सबस्टेशनचाच आहे, म्हणजे तो डीपीचाच चॅप्टर आहे. सो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघायचं की त्या ठिकाणी कोणत्या टाईपचं अर्थिंग किंवा कोणत्या टाईपची मेथड यूज केलेली आहे अर्थ रेझिस्टन्स इम्प्रूव्ह होण्यासाठी. म्हणजे जास्त लांबीचा अर्थ रॉड कनेक्ट केला आहे की एकापेक्षा जास्त रॉड्स कनेक्ट केलेत की त्याची केमिकल ट्रीटमेंट केली ते. ओके, सो तुम्हाला मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ऑलमोस्ट 50% केसेसमध्ये तुम्हाला या टाईपची मेथड त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त अर्थ रॉड्स जमिनीमध्ये इन्सर्ट करून सिस्टीमचा अर्थ रेझिस्टन्स कमी केलेला असतो. ओके, सो तो जो डीपी असणार आहे
त्या डी पीच्या खाली तुम्हाला इथं असे 3 ते 4 किंवा 2 ते 3 टाईपचे असे अर्थिंग केले तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतं. ओके, सो त्या ठिकाणी मल्टिपल रॉड्सचा यूज करून त्या सिस्टीमचा रेजिस्टन्स कमी केलेला असतो. सो जनरली आपलं जे डबल स्ट्रक्चर आहे पोल माउंटेड सबस्टेशन असणार आहे त्यामध्ये मल्टिपल रॉड्सच्या मदतीने सिस्टीमचा रेजिस्टन्स जो असतो तो कमी केलेला असतो. ओके, सो हे जे पॉईंट आहेत हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत की एका रॉडसाठी 100 ओहम एवढा रेजिस्टन्स असेल तर 4 रॉडसाठी तो फक्त 33 ओहम एवढाच राहणार आहे. म्हणजे अर्थ रेजिस्टन्स इम्प्रूव्ह होतोय, कमी होतोय. ओके, सो इथं आपली सेकंड मेथड ज्याच्यामध्ये मल्टिपल अर्थ रॉडच्या मदतीने सिस्टीमचा रेजिस्टन्स जो असणार आहे तो रेजिस्टन्स कमी केला जाणार आहे किंवा कमी ठेवला जाणार आहे. आणि नेक्स्ट त्यातली पुढची मेथड असेल ते असणार आहे केमिकल ट्रीटमेंट ऑफ सॉईल. ओके, सो याच्यामध्ये आपली थर्ड मेथड असणार आहे ज्याच्यामध्ये आपण सिस्टीमचा रेजिस्टन्स किंवा त्या डी पीचा किंवा 11 kV सबस्टेशनचा रेजिस्टन्स हा आपण कमी करू शकतो. तो त्यामध्ये काय केलं जाणार आहे, केमिकल ट्रीटमेंट म्हणजे काय तर ज्या ठिकाणी तुम्ही अर्थिंग प्रोव्हाइड केलेलं, ज्या ठिकाणी तुम्ही अर्थ रॉड जमिनीमध्ये इन्सर्ट केलेला आहे त्या ठिकाणची जी सॉईल आहे त्याच्यावरती केमिकल इन्सर्ट करायचं किंवा त्या ठिकाणी केमिकल ट्रीटमेंट केली जाणार आहे. ओके, त्यामध्ये काय केलं जाणार आहे बघा, केमिकल ट्रीटमेंट ऑफ सॉईल इज अ गुड वे टू इम्प्रूव्ह द अर्थ रेजिस्टन्स. ओके, ज्या ठिकाणी अर्थ रेजिस्टन्स जास्त दाखवते त्या ठिकाणी त्या अर्थिंगच्या सराउंडिंगची जी सॉईल आहे, माती आहे त्याच्यावरती केमिकल ट्रीटमेंट केली जाणार आहे. ओके, हा एक चांगला मार्ग असणार आहे जेणेकरून अर्थ रेजिस्टन्स असणार आहे तो लवकरात लवकर कमी होणार आहे. नेक्स्ट, दिस मेथड इज यूज्ड व्हेन यू कॅनॉट ड्राईव्ह द अर्थ रॉड एनी फर्दर इन टू ग्राउंड ड्यू टू द हार्ड रॉक. ओके, म्हणजे जर तुम्ही 11 kV सबस्टेशन हे जर अशा ठिकाणी इन्स्टॉल केले ज्या ठिकाणी जमिनीमध्ये खूप मोठे दगड आहेत. ओके, आणि त्या ठिकाणी तुम्ही अर्थचा रॉड जो असणार आहे, अर्थ इलेक्ट्रोड जो आहे तो जमिनीमध्ये जास्त खोलपर्यंत लावू शकत नाही कारण त्या डीपीच्या खालची जी जमीन असणार आहे ती एकदम खडकाळ जमीन असेल तर त्या ठिकाणी अर्थ रॉड जो असणार आहे तुम्ही जास्त खोलपर्यंत लावू शकत नाही. तो त्या ठिकाणी अर्थ रेजिस्टन्स कमी करण्यासाठी ती जी जागा असणार आहे किंवा ती जी माती असणार आहे त्या ठिकाणी केमिकल ट्रीटमेंट केली जाणार आहे. नेक्स्ट, इन दिस मेथड मॅग्नेशियम सल्फेट, कॉपर सल्फेट अँड ऑर्डिनरी रॉक सॉल्ट आर यूज. ओके, सो त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे तर जी माती असणार आहे त्या मातीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट, कॉपर सल्फेट आणि ऑर्डिनरी रॉक सॉईल जी असणार आहे ह्यांचं मिक्सचर करून त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये किंवा त्या अर्थ इलेक्ट्रोडच्या सराउंडिंगमध्ये प्लेस केले जाणार आहे. ओके, सो हे तिन्ही कंपोनंट्स मिळून त्या अर्थ रॉडचा रेजिस्टन्स कमी ठेवणार आहेत. नेक्स्ट, दीज आर नॉन कोरोजिव्ह मटेरियल्स, म्हणजे त्याचं काय ते काय कोरोजिव्ह मटेरियल नसणार आहे ज्याच्यामुळे त्या पाईपचं कोरोजन होईल किंवा अर्थ रॉडचं कोरोजन त्यामुळे होणार नाही. ते नॉन कोरोजिव्ह मटेरियल्स असणार आहेत कारण हे जे असणार आहेत मॅग्नेशियम सल्फेट, कॉपर सल्फेट हे आपण त्या अर्थ रॉडच्या सराउंडिंगमध्ये प्लेस करतोय आणि ते जर करोजिव्ह असतील तर काय होणार आहे, अर्थ रॉड जो असणार आहे तो पण करोजिव्ह होणार आहे किंवा तो गंजणार आहे आणि तो जर गंजला तर आपली पूर्ण अर्थिंग सिस्टीम फेल होणार आहे. त्यामुळे आपल्याला असे मटेरियल यूज करायचे आहेत त्या अर्थ रॉडच्या सराउंडिंगमध्ये किंवा अर्थ इलेक्ट्रोड सराउंडिंगमध्ये ज्यामुळं त्या अर्थ इलेक्ट्रोडचं करोजन झालं नाही पाहिजे. सो मॅग्नेशियम सल्फेट आणि कॉपर सल्फेट हे जे असणार आहे ते नॉन करोजिव्ह मेटल्स आहेत, ते त्या अर्थ इलेक्ट्रोडला कोणत्याही टाईपचं डॅमेज करणार नाहीत. नेक्स्ट, मॅग्नेशियम सल्फेट इज लिस्ट करोजिव्ह मटेरियल बट ऑर्डिनरी रॉक सॉल्ट इज चीपर मटेरियल. म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट हे जे मटेरियल आहे हे सगळ्यात कमी करोजिव्ह मटेरियल आहे. ते कोणत्याही प्रकारचा गंज त्या ठिकाणी लागून देणार नाही किंवा गंज अगदी खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी लागून देईल. पण ऑर्डिनरी रॉक सॉल्ट जे असणार आहे त्याची कॉस्ट कमी आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या दोन कंपोनंट्समध्ये बॅलन्स करायला लागणार आहे की किती मॅग्नेशियम सल्फेट यूज करायचं आहे कारण मॅग्नेशियम सल्फेटची कॉस्ट थोडी जास्त असणार आहे पण त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे तर ते लिस्ट करोजिव्ह आहे. पण ऑर्डिनरी रॉक सॉल्ट जे असणार आहे त्याची कॉस्ट कमी आहे पण ते थोडंसं करोजिव्ह आहे. त्या ठिकाणी जो आपला सुवर्णमध्ये असणार आहे तो साधून त्या ठिकाणी त्या दोघांचं मिक्सचर त्या प्रमाणात यूज केलं जाणार आहे. द नेक्स्ट नोट, केमिकल ट्रीटमेंट ऑफ सॉईल इज नॉट परमनंट वे टू इम्प्रूव्ह द अर्थ रेजिस्टन्स. सो केमिकल ट्रीटमेंट करणं हा काय परमनंट मार्ग नसणार आहे किंवा केमिकल ट्रीटमेंट जरी तुम्ही सॉईलची केली तर त्याच्यामुळं एका ठराविक टाईम पिरियडसाठी त्याचा अर्थ रेजिस्टन्स कमी होऊ शकतो. तो अर्थ रेजिस्टन्स काय कायमस्वरूपी कमी राहणार नाही. ओके, कारण त्या ठिकाणी जर पाऊस वगैरे झाला तर त्या ह्याच्या सराउंडिंगच्या त्या पाईपच्या सराउंडिंगमध्ये किंवा अर्थ रॉडच्या सराउंडिंगमध्ये जे आपण केमिकल्स इन्सर्ट केले आहेत ते केमिकल्स काय आहे असे राहणार नाहीत. ते सराउंडिंगच्या सॉईलमध्ये थोडेफार मिक्स होऊन जाणार आहेत किंवा विरघळणार आहेत आणि त्याची प्रॉपर्टी असणार ती थोडीफार कमी होणार आहे. ओके, त्यामुळे केमिकल ट्रीटमेंट करणं हा एक टेम्पररी मार्ग आहे. थोडाफार टाईम पिरियडसाठी तुम्ही त्याचा रेजिस्टन्स कमी ठेवू शकता. ओके,
सो अशा प्रकारे ह्या 3 मेथड्स आहेत. त्या 3 मेथड्सच्या मदतीने अर्थचा रेझिस्टन्स जो असणार आहे तो इम्प्रूव्ह केला जाणार आहे. इम्प्रूव्ह केला जाणार आहे म्हणजे स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा कमी ठेवला जाणार आहे. ओके. सो ह्या पॉईंट आजच्या लेक्चरमध्ये आपण अर्थ रेझिस्टन्स मेजर कशी करायची आणि अर्थ रेझिस्टन्सची व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा जर जास्तच असेल तर ती कमी कशी करायची ह्यासाठी आपण अर्थ रेझिस्टन्स इम्प्रूव्ह करायच्या मेथड्स स्टडी केलेले आहेत. त्यामध्ये आपण लेंथनिंग ऑफ अर्थ रॉड बघितलं, म्हणजे अर्थ रॉडची लेंथ जी असणार ती तुम्ही वाढवून रेझिस्टन्स कमी करू शकता, किंवा यूज ऑफ मल्टिपल रॉड्स, एकापेक्षा जास्त अर्थ इलेक्ट्रोड्स कनेक्ट करून ही सिस्टमचा रेझिस्टन्स तुम्ही कमी ठेवू शकता, किंवा त्या सिस्टीमच्या सराउंडिंगमध्ये किंवा ज्या ठिकाणी अर्थिंग केलेलं आहे त्या ठिकाणी केमिकल ट्रीटमेंट करूनही तुम्ही अर्थ रेझिस्टन्स इम्प्रूव्ह करू शकता. अशा 3 मेथड्स आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे, तुम्ही सॉल्व करेल. आणि अटेंडन्ससाठी तुमचा रोल नंबरही कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. राहिलेले जे पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करू. ओके, थँक्यू.